फिल्मफेअर, नॅशनल अवॉर्ड अशा राष्ट्रीय स्तरापासून ते ऑस्कर, ग्रॅमी, गोल्डन ग्लोब्स असे ग्लोबल जेप खेळणारे जगप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान सध्या त्यांच्या एका व्यक्तामुळे वादाच्या भरात अडकले आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की त्यांनी एका ब्लॉकबस्टर मूवीला संगीत दिले होते, पण त्या संगीताला हवी तशी पसंती मिळाली नव्हती. या चित्रपटाबद्दल आणि बॉलिवूडमधले एकंदर वातावरणाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याला सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहे सिनेमा रसिक. यापूर्वी सिनेमा आवडतोय ना, मग उगाच स्क्रोल नको, तो जगून घ्या. थेट सिनेमा रसिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब ठोका, कारण इथे फक्त सिनेमा नाही तर सिनेमाचा, परंपरेचा आणि कलाकारांचा माहितीचा अनुभव येतो. BBC एशियन नेटवर्क दिलेल्या एका मुलाखतीत ए.आर. रेहमान यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की समाजात फूट पाडणारा हा चित्रपट आहे का. त्यावर ए.आर. रेहमान म्हणाले की हो, हा समाजात विभागणारा आहे, म्हणजेच हा समाजात फूट पाडणारा सिनेमा आहे. मला वाटते की या सिनेमेने याचाच फायदा उचलला, कारण काही चित्रपट हे चुकीच्या हेतूने बनवले जातात, पण या चित्रपटाचा मूळ उद्देश होता बहादुरी दाखवणे. मी स्वतः दिग्दर्शकाला म्हणजेच लक्ष्मण उत्तेकर यांना विचारले होते की या सिनेमेसाठी तुम्हाला माझी गरज आहे का. तेव्हा त्यांनी सांगितले की फक्त तुम्हीच हे करू शकता. त्यावेळी असं समोर आलं की रेहमान यांनी छावाला फूट पाडणारा सिनेमा म्हटल्यामुळेच त्यांच्यावर सगळं स्तरातून टेकेची जोड उठली आहे. अगदी बॉलिवूड मधल्या कलाकारांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली. याच मुलाखतीत त्यांनी असेही म्हटले की गेल्या 8 वर्षात या इंडस्ट्रीतील समीकरण बदलले आहेत. बॉलिवूडमध्ये सध्या मला काम दिले जात नाही, त्यांनी असेही सांगितले. यावरून कंगना रनौत, शान अशा अनेक कलाकारांनी रेहमान यांच्यावर टीका केली. जेव्हा सिनेमा रसिक टीम यांनी अनेक मुलाखत पॉडकास्ट मधून जी माहिती मिळवली ती पुढील प्रमाणे. छावाच्या व्यक्तानंतरनं बॉलिवूडमधल्या इतर कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेली होती, पण छावाचे डिरेक्टर लक्ष्मण उत्तेकर यांच्याकडून अजूनही कोणती प्रतिक्रिया आलेली नाही. या दरम्यान आगामी बिग बजेट चित्रपट रामायणला ए.आर. रेहमान यांनी संगीत दिले. ए.आर. रेहमान यांचे हे वक्तव्य तुम्हाला कितपत पटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.